बॉलिवूडमध्ये आजतागायत अनेक अभिनेत्रींनी वर्चस्व गाजवलं। काहींनी आपल्या सौंदर्याने तर काहींनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं। पण आजही बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींची लिस्ट काढायची झाल्यास मधुबाला या अभिनेत्रीचं नाव सर्वात आधी घेतलं जातं। सुंदर रेखीव चेहऱ्याच्या बोलक्या डोळ्यांच्या मधुबालाचं सौंदर्य स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा नक्कीच कमी नव्हतं। मधुबाला जितकी दिसायला सुंदर होती तितकीच ती एक उत्तम अभिनेत्री होती। त्या काळी मधुबाला ही चित्रपटसृष्टीतील अशी एकमेव अभिनेत्री होती जिची चर्चा हॉलिवूड पर्यंत पोहोचली होती। मात्र संपूर्ण जगाला प्रेमात पाडणाऱ्या मधुबालाची प्रेम कहाणी आणि तिचा अंत हा फारच वेदनादायी होता। जाणून घेऊयात तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी। 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात मधुबालाचा जन्म झाला। मधुबालाचं खरं नाव हे मुमताज बेगम देहलवी, तर मधुबालाच्या वडिलांचं नाव हे अताउल्ला खान असं होतं। ते एक रिक्षा चालक होते। मधुबालाला 11 भावंडे होती। मधुबाला ही तिच्या आई वडिलांची 5वी मुलगी। बालवयातच करिअरला तिनं सुरुवात केली। 1942 मध्ये आलेल्या बसंत या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं। त्यावेळी मधुबाला अवघ्या 9 वर्षाची होती। मधुबाला यांना लहानपणी बेबी मुमताज या नावानं ओळखलं जायचं। बसंत सिनेमानंतर तिनं 1947 मध्ये आलेल्या नीलकमल या सिनेमात काम केलं। याच वर्षी मधुबालाचा आणखी एक चित्रपट आला ज्याचं नाव होतं दिल की रानी। यानंतर 1948 मध्ये अमर प्रेम, बॉम्बे टॉकीजचा महल या सिनेमात ती झळकली। 1960च्या मुगले आजम, चलती का नाम गाडी यासारखे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे तिने केले। मुगले आजम मधील तिची अनारकलीची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करूनच आहे। ब्युटी क्वीन असलेल्या मधुबालेच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तेही फार खडतर होतं। असं म्हणतात की सौंदर्याला शाप असतो। असंच काहीसं मधुबालाबाबत घडलं। त्यावेळी मधुबालाचं नाव दिलीप कुमारांसह अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं जात होतं। विवाहित असलेले किशोर कुमारही मधुबालाच्या प्रेमात पडले होते। ज्यावेळी किशोर कुमार यांनी लग्नासाठी मधुबालाला विचारलं तेव्हा ती उपचारासाठी परदेशी जात होती। त्यांच्या प्रेमाचा मधुबालाने स्वीकार केला आणि त्यांचं लग्नही झालं। किशोर कुमार यांचं हे दुसरं लग्न होतं, पण त्यांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबाचा विरोधही होता। त्यामुळे मधुबाला आणि किशोर कुमार यांचा संसारही जास्त काळ टिकला नाही, ज्यामुळे ब्युटी क्वीन असलेल्या मधुबालाला प्रेमही मिळालं नाही। लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच मधुबालाला विविध आजारांनी घेरलं, ज्यामुळे एकेकाळी जिच्या नावावरून बॉलिवूड ओळखलं जायचं त्या मधुबालाला चित्रपट मिळणंही मुश्किल झालं। त्यात लहान असल्यापासूनच मधुबालाच्या हृदयात छेद होतं। याशिवाय गरजेपेक्षा जास्त रक्त तिच्या शरीरात तयार व्हायचं, जे कधी तिच्या नाकातोंडातून बाहेरही यायचं। जवळपास 9 वर्ष मधुबाला या आजाराशी झुंज देत होती। आयुष्यातले शेवटचे 9 वर्ष हे मधुबालाने एकटेपणातच काढले। यानंतर अवघ्या 36व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1969 रोजी या सौंदर्यवती असणाऱ्या मधुबालाने जगाचा निरोप घेतला। तुम्हाला मधुबालाचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेट्ससाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राइब करा।